नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदी जयवंत पांडुरंग जाधव विराजमान। नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित केली आहे। दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मतमोजणीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत पांडुरंग जाधव यांच्यासह तब्बल 20 नगरसेवकांनी मोठ्या मताधिकाराने विजय संपादन केला। विजयानंतर दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान व विजयोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। फटाक्यांच्या आतिषबाजीत व जल्लोषात आनंद व्यक्त करण्यात आला। त्यानंतर नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्यासह सर्व नगरसेवकांनी श्री गणपती मंदिरात दर्शन घेऊन नवापूर शहराच्या प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या। यानंतर नवापूर नगरपालिकेच्या कार्यालयात अधिकृत पदग्रहण समारंभ पार पडला। नगराध्यक्ष जयवंत पांडुरंग जाधव यांनी विधिवत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगरसेवक नरेंद्र नगराळे, धनंजय गावित यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते। तसेच मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, नगरपालिकेचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना भरतभाऊ गावित म्हणाले, नवापूरच्या जनतेने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। येत्या काळात नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता दिसून येईल। स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा व वीज व्यवस्था या मूलभूत प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने प्रभावी उपाययोजना राबवून नवापूर शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल। नगराध्यक्ष जयवंत पांडुरंग जाधव यांनी आपल्या मनोगतात नवापूर शहरासाठी पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान प्रशासन राबविण्याचा निर्धार व्यक्त केला। मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनीही नगरपालिकेच्या कार्यक्षम व शिस्तबद्ध कारभारासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील असे आश्वासन दिले। नगरपालिकेच्या निवडणुकीचा जो निकाल लागला 21 तारखेला 21 डिसेंबरला या नवापूर नगरपालिकेमध्ये एक इतिहास घडला। 21 तारखेला 21 नगराध्यक्ष सहित नगरसेवक निवडून आले। त्याबद्दल मायबाप जनतेचे, जनार्दनाचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि हा विजय हा जनतेचा विजय आहे, जनतेचा कौल आहे आणि त्या जनतेच्या भावना या मताद्वारे आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या मतांचा आम्ही आदर करतो, कदर करतो। येणाऱ्या नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये पारदर्शकता ही आपल्याला बघायला मिळेल आणि नवापूर शहर हे आपल्याला चित्र जे आहे बदललेलं दिसेल। येणाऱ्या दिवसामध्ये नवापूर शहरामध्ये स्वच्छतेचं, रस्त्यांचं, गटारीचं, पाण्याचं, लाईटचं जेही काम आहे ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची ग्वाही या सर्व नगरसेवक, नगराध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल। आणि हे शहर बदलण्यासाठी आम्ही नव्हे, आपण एकत्र येऊन हे शहर बदलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। कारण तुमच्या सहकार्याशिवाय, तुमच्या मदतीशिवाय आम्ही कुठलंही काम करू शकत नाही, कुठलंही कार्य करू शकत नाही। जनतेचं हे काम आहे आणि जनतेच्या कामासाठी आपल्या सगळ्या मायबाप जनतेचा आपल्याला या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा आहे। सहकार्य आपण करालच। ज्या पद्धतीने आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब, माननीय प्रफुल्लजी पटेल साहेब, त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेब, आमचे खान्देशचे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय अनिल पाटील साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष माननीय अभिजितदादा मोरे, तसंच आमच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने ही नवापूर नगरपालिकेला ज्या पद्धतीने उमेदवारी द्यायचं ते उमेदवार त्यांना दिलेत आणि जनतेने भरभरून त्यांना
प्रेम आशीर्वाद हा दिलेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये हे फक्त नगराध्यक्ष एक नाही आहे, तर 21 नगराध्यक्ष या नवापूर नगरपालिकेला लाभलेले आहेत. त्यांना कोणाकोणाचं लाभ हे या नगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहे. आणि जे पराभूत झालेले आमचे उमेदवार होते ते सुद्धा सन्मानाने या नगरपालिकेमध्ये येतील. त्यांच्या वार्डाचं, त्यांच्या प्रभागाचं जे राहिलेलं काम आहे ते सुद्धा आम्ही या नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्याची ग्वाही आम्ही देतो. कारण ते सेवक जरी आमचे पराभूत झालेले असले तरी ते आमच्या मनाचे नगरसेवक आहेत, मनाचे ते आमचे नगराध्यक्ष आहेत आणि त्यांना सन्मानपूर्वक आम्ही या ठिकाणी वागणूक मिळेल. आणि ही नगरपालिका एकमुखी एक छत्रछायेखाली चालेल यात तीळ मात्र शंका नाही. फक्त मायबाप जनतेने सहकार्य करावं एवढीच मनापासून अपेक्षा करतो. प्रशासनाने सुद्धा माननीय सीओ साहेब आणि प्रशासनाने सुद्धा सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जो इतका मोठा जन आदर आपण आपल्याला दिलेला आहे, जनतेने इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याच्यात नक्कीच आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो. लोकनेते माणिकराव दादांवरती जो आपण विश्वास, जो प्रेम दाखवलं होतं तोच माझ्यावरही आपण दाखवलं, त्याबद्दल मी सदैव आपल्या ऋणामध्ये राहील एवढंच या निमित्ताने सांगतो. सगळ्यांना धन्यवाद. पुढील वाटचालीला जयंत जाधव यांना माझ्या परिवाराकडनं, शहराकडनं हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. नवापूर नगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम हा दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडलं होतं आणि त्याची मतमोजणी काल 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बहुमत मिळालं व नगराध्यक्षपदासाठी मला नवापूर शहराच्या मायबाप जनतेने भरभरून प्रेम दिलं. हे जे प्रेम दिलं हे गावित परिवाराला दिलं आणि जे प्रेम मत देऊन दिलं ते खरं आमचे दैवत आदरणीय कैलासवासी स्वर्गवासी माणिकराव दादांना श्रद्धांजली दिलेली आहे. आणि आज आनंदाची गोष्ट अशी की आज आम्ही हा नवापूर नगरपालिकेचा चार्ज घेतलेला आहे नगराध्यक्षपदाचा. येत्या 2 दिवसामध्ये सर्व कायदेशीर कार्यवाही, प्रशासनाची कार्यवाही पूर्ण करून आम्ही लवकरात लवकर नगरपालिकेचा कारभार हातात घेऊन जी नवापूर शहराची आम्हाला सेवा करायची ती सेवा करण्याचं व्रत हे आदरणीय भरत भाऊ यांनी घेतलेलं आहे. आणि ते व्रत दैनंदिन काम करत असताना आमच्यासोबत नरूदादा आहेत, धनुदादा आहेत, संगीताताई आहेत आणि गावित परिवारातील सर्वच आमचे कुटुंब या शहराची सेवा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आज या नवापूर नगराध्यक्षाचा चार्ज आम्ही घेतलेला आहे. उद्यापासून पुढची कार्यवाही करून लवकरात लवकर आम्ही नवापूर नगरपालिकेचा कारभार चालू करू. धन्यवाद. इलेक्शन पार पडलं आणि अतिशय शांततेच्या वातावरणात सर्व सुरळीत पार पडलं. सर्व टीम पण पालिकेची नवीन आहे आपली त्याच्यात आणि 8 वर्षानंतर बॉडी आली आहे. त्यामुळे सर्वांना आणि या नवीन बॉडीच्या पण सर्व आपण हे करून प्रशासन आणि पूर्ण आपलं राजकीय सर्व एकत्रित येऊन हे शहर नक्कीच पुढे नेऊ अशी आपण ग्वाही देऊ. आणि नवनिर्वाचित आपले नगराध्यक्ष जयंतदादा तसेच पूर्ण सर्व इतर आपले जे निवडून आलेले उमेदवार आहे यांना मी प्रशासनाच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप सदिच्छा देतो पालिकेच्या पूर्ण प्रशासनाच्या वतीने.